गणित काय अवघड नाही आणि गणित घाबरवणारं पण नाही. गणित फक्त चुकीच्या पद्धतीने शिकवलं गेलंय. जर गणित शून्यापासून हळूहळू आणि समजेल अशा भाषेत शिकवलं तर गणित खूप सोपं आहे. म्हणजे गणित जर योग्य पद्धतीने शिकलं तर गणित मजेशीर आहे. मी तुम्हाला आज कोणतेही शॉर्टकट किंवा कोणतीही ट्रिक काही पाठांतर न करता फक्त समजून अपूर्णांक शिकवणार आहे. वेलकम टू ड्रीम वर्दी. आजच्या या एकाच व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक पूर्ण संपवणार आहोत. म्हणजे अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांकांचे सर्व प्रकार, अपूर्णांक सोपे करणे, अपूर्णांकांची तुलना करणे, अपूर्णांकांवर उदाहरणे. आजचा व्हिडिओ संपेपर्यंत अपूर्णांकामध्ये काही शिल्लक राहणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर अपूर्णांक आयुष्यभरासाठी क्लिअर होऊन जाईल. आपण रोज अपूर्णांक वापरतो पण नाव माहीत नसतं. बघा, अर्धी चपाती, पाव किलो साखर, अर्धा तास किंवा पाऊण तास, हे सगळं पूर्ण नाही. पूर्ण नसलेली मात्रा म्हणजेच अपूर्णांक. आज आपण हेच गणिताच्या भाषेत अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. जेव्हा एखादी गोष्ट समान भागामध्ये विभागली जाते आणि त्यातील काही भाग घेतला जातो, तेव्हा संख्येला अपूर्णांक म्हणतात. म्हणजे तेव्हा त्या संख्येला अपूर्णांक म्हणतात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक पूर्ण गोष्ट आणि त्यातला काही भाग म्हणजे अपूर्णांक. म्हणजे पूर्णाचा काही भाग म्हणजे अपूर्णांक. म्हणजे हे बघा, 1/2 म्हणजे 2 पैकी 1 भाग आणि 3/4 म्हणजे 4 पैकी 3 भाग म्हणजेच अपूर्णांक. यालाच अपूर्णांक म्हणतात. अपूर्णांक लिहिताना नेहमी दोन संख्या असतात, एक वर आणि एक खाली, आणि त्यांच्यामध्ये एक आडवी रेघ असते. उदाहरणार्थ बघा, 1/2 म्हणजे वरच्या संख्येला आपण अंश म्हणतो आणि खालच्या संख्येला आपण छेद म्हणतो, आणि मध्ये आडवी रेघ असते. आणि म्हणजेच हे वाचतात कसं, 1/2 म्हणजेच एक भाग दोन समान भागांतून, म्हणजेच दोन भागांपैकी एक भाग. अपूर्णांकातील वरची संख्या म्हणजे अंश. अंश काय सांगतो, आपण किती भाग घेतले आहेत, म्हणजे किती भागांपैकी किती भाग घेतले आहेत. उदाहरणार्थ 3/4. 3/4 म्हणजे यात 3 म्हणजे अंश आहे. अपूर्णांकातील खालची संख्या म्हणजे छेद. छेद काय सांगतो, तर पूर्ण गोष्ट किती समान भागात विभागली गेली आहे ते छेद सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, 3/4. 4 म्हणजे छेद आहे आणि छेद म्हणजे पूर्ण भाग. छेद म्हणजे पूर्ण भाग आणि अंश म्हणजे पूर्ण भागापैकी किती भाग तो अंश सांगतो. म्हणजे हे समजलं का तुम्हाला. म्हणजे खालची संख्या म्हणजे छेद आणि छेद म्हणजे पूर्ण भाग आणि त्या भागांपैकी किती भाग वर लिहिलेत ते अंश. वरची संख्या म्हणजे अंश. म्हणजे 3/4 हे असं वाचलं जातं. आता आपण अपूर्णांकांचे प्रकार बघूयात. हे समजलं की पुढचं सगळं खूप सोपं होईल. अपूर्णांकांचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे शुद्ध अपूर्णांक, दुसरा प्रकार आहे अशुद्ध अपूर्णांक आणि तिसरा प्रकार आहे मिश्र अपूर्णांक. आता आपण ते सविस्तर बघूया. सगळ्यात पहिल्यांदा शुद्ध अपूर्णांक. आता शुद्ध अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकात अंश छेदापेक्षा लहान असतो त्याला शुद्ध अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 1/2 म्हणजे उदाहरणार्थ 1/2 म्हणजे 2 हा छेद आहे आणि छेद मोठा आहे आणि अंश लहान आहे, म्हणजे हा शुद्ध अपूर्णांक आहे. तसंच 3/5. 5 हा अंक मोठा आहे म्हणजे तो छेद मोठा आहे आणि 3 ही संख्या अंश म्हणजे अंश लहान आहे. तर 3/5 हे शुद्ध अपूर्णांकाचं उदाहरण आहे. आता आपण अशुद्ध अपूर्णांक पाहूया. ज्या अपूर्णांकात अंश छेदापेक्षा जास्त असतो त्याला अशुद्ध अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ बघा, म्हणजे 5/4 म्हणजे छेद हा छोटा आहे आणि अंश हा मोठा आहे. म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा आहे म्हणून हा अशुद्ध अपूर्णांक आहे. म्हणजेच आपण म्हणूया, छेदापेक्षा अंश मोठा असला की अशुद्ध अपूर्णांक असतो. आता आपण मिश्र अपूर्णांक पाहूया.
जेव्हा एक पूर्ण संख्या आणि एक अपूर्णांक एकत्र असतो, म्हणजे एक पूर्ण संख्या आणि एक अपूर्णांक एकत्र असतो, त्याला मिश्र अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 1 आणि अर्धा म्हणजे 1 आणि 1/2. यालाच अपूर्णांकात पण रूपांतर करता येतं. तर हे बघा 2 गुणिले 1 याचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 1 आणि जो गुणाकार येईल त्यात हे प्लस करायचं. 1 प्लस करायचा. 2 गुणिले 1 बे के बे आणि 1 3. 3 आणि खाली हाय असा जेवढा भाग आहे तेवढा हाय असा लिहायचा 2. म्हणजे हा झाला अपूर्णांक. मिश्र अपूर्णांकांचा पूर्ण अपूर्णांक झाला. कधी कधी अपूर्णांक अवघड दिसतो, पण मूल्य तेच असते. अंश आणि छेद दोन्ही समान संख्येने भाग दिला की अपूर्णांक सोप्या रूपात मिळतो. उदाहरणार्थ 2/4 म्हणजेच 2 बे के बे आणि बे दुनी 4 म्हणजेच 1/2. हाच अपूर्णांक असा होतो 1/2. म्हणजेच काय, काही अपूर्णांक दिसायला वेगळे पण मूल्य सारखेच, मूल्य समान पण दिसायला वेगळे असतात ते. अशा अपूर्णांकांना समतुल्य अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 1/2 बरोबर म्हणजेच 2/4 यांचं मूल्य समानच आहे. म्हणजे आत्ता मगाशी बघितलं 1 बे के बे बे दुनी 4 म्हणजे यांचं मूल्य सेमच आहे 1/2 बरोबर 1/2. म्हणजेच मूल्य समान पण दिसायला वेगळे म्हणजे त्यांना समतुल्य अपूर्णांक असे म्हणतो आपण. आता आपण अपूर्णांकांची तुलना बघूया. म्हणजे दोन अपूर्णांकांपैकी कोणता अपूर्णांक मोठा आणि कोणता लहान शोधायचा असेल तर एकतर छेद समान करा किंवा क्रॉस मल्टिप्लाय. आपण दोन्ही पद्धती बघूया. सगळ्यात पहिल्यांदा छेद समान करायचे ते बघूया. म्हणजे 3/4 आणि 4/5 हे दोन अपूर्णांक आहेत. तर या अपूर्णांकात मोठा कुठला आणि लहान कुठला? तर याचे छेद समान करूया. छेद समान करण्यासाठी छेद आहेत ना हे 4 आणि 5 यांचा लसावी काढायचा. लसावी 4 आणि 5 हे जवळजवळच्या संख्या आहेत तर डायरेक्ट गुणाकारच करायचा, लसावी निघतो. 4 गुणिले 5 4 पंचे 20 म्हणजे 3/20 आणि 4/20. तर यापैकी ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. तर हा 4 हा मोठा आहे. तर 4/5 4/5 हा अपूर्णांक मोठा आहे. आता आपण क्रॉस मल्टिप्लाय बघूया. म्हणजे बघा 3/4 आणि 5/6 याच्यामध्ये कोणता अपूर्णांक मोठा आहे? तर क्रॉस मल्टिप्लाय करण्याचे 6 गुणिले 3 करायचं. 6 गुणिले 3 बरोबर 18 आणि 5 गुणिले 4 म्हणजे 4 गुणिले 5 बरोबर 5/20. तर यामध्ये 20 आणि 18 मध्ये कोणती संख्या मोठी आहे? तर 20 ही संख्या मोठी आहे. तर अपूर्णांक कोणता मोठा आहे? तर 5. तर इथे 5 गुणिले 4 ज्या अंश आहे ना अंश, ज्या ठिकाणचा अंश मोठा असेल म्हणजे अंश जरी छोटा असला तरी ज्या ठिकाणच्या अंशाने आपण छेदाला बघले आहे ती संख्या मोठी आली तर तो अपूर्णांक मोठा. म्हणजे 5/6 हा अपूर्णांक मोठा आहे. मित्रांनो, आज आपण अपूर्णांक पूर्णपणे शिकलो. म्हणजे अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांकांचे प्रकार, अपूर्णांक सोप्प करणे, अपूर्णांकांची तुलना. आजचा व्हिडिओ संपल्यानंतर अपूर्णांक पण इथे पूर्ण संपला. मित्रांनो, जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्ही गणित शिकायला खरंच सुरुवात केली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे दशांश बेसिकपासून शिकणार आहोत. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर शेअर करा आणि ड्रीम वर्दी या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.